प्रोफेशनलिझमच्या बाबतीत एस-एम-जी पायोनियर हे आपण म्हणजे पुन्हा पुन्हा बोललोच आहोत. पण हे भारताबद्दल झालं. पण तुम्ही जग फिरलेले आहात वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने, तुमच्या प्रोफेशनच्या निमित्ताने. बाहेरच्या देशांमध्ये त्यांची इमेज किंवा त्यांना कसं पर्सीव्ह केलं जातं? मला एकच किस्सा आठवतो. मी 1985 साली ट्रिनिडॅडला गेलो होतो एक वेगळ्या कारणामुळे आणि आमचे जे होस्ट होते म्हणजे जे आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलं होतं, तर त्यांना मी एकच रिक्वेस्ट केली की मला क्वीन्स पार्क ओव्हल बघायचं आहे. कारण दोन गोष्टी ऑब्व्हियसली दादानी डेब्यू केला आणि इंडियाची पहिली मॅच आपण वेस्ट इंडिजला हिस्ट्रीमध्ये मारलेली तिकडे. तर इट वॉज अ बिग थिंग आणि आम्ही ते अपसाईड डाऊन हिल्टन नावाच्या हॉटेलमध्ये राहत होतो. म्हणजे ते ऍक्च्युली पहिला माळा वर असतो आणि टॉप फ्लोअर खाली असतो. इट्स कॉल्ड अपसाईड डाऊन हिल्टन. तर तो तिकडनं असा समोर सवाना दिसतो म्हणजे मोठं ग्राउंड दिसतं आणि ते कोपऱ्यात कुठेतरी क्वीन्स पार्क आहे. तर तो मला म्हणाला की ठीक आहे उद्या आपण जाऊया तिकडे आणि विल हॅव सम फन. ग्रेट. तर दुपारी 12-12:30ला मला तिकडे तो घेऊन गेला गाडीत आणि मग तो ग्राउंड वगैरे मी आय जस्ट टोल्ड हिम लीव्ह मी अलोन. मला नुसतं ग्राउंड बघायचं. तर मी इमॅजिन करत होतो की इथे दुराणीनी असा बॉल टाकला आणि एकनाथनी असा कॅच घेतला आणि दादानी इथे ड्राईव्ह मारली, वाडेकरांनी टॉस केला, असेच दिलीप सरदेसाईनी बॅटिंग, असं म्हणजे एक कुठेतरी एक आपले ते मनात. तर मला मग तो माझा होस्ट म्हणाला कमॉन लेट्स हॅव अ ड्रिंक अँड लेट्स हॅव सम फूड. ठीक आहे. तर त्यांच्याकडे असा एक ओपन बार होता, मोठा असा ओपन बार होता आणि तिकडे असे ते रेग्युलर्स क्लबवाले, प्रत्येक क्लबमध्ये असे रेग्युलर्स असतात की ते सकाळी 7:30-8ला जातात आणि रात्री 12ला निघतात. तर तसा एक क्रू असा बसला होता. असे 4-5-15-10 लोक बसले होते आणि ते ऑब्व्हियसली हा पण त्यांना सगळ्यांना ओळखत असत. तर त्यामुळे त्यांनी माझं इंट्रोडक्शन केलं की हा आहे तो क्रिकेटर आहे मुंबईहून आणि सुनीलचा भाऊ आहे. तो ते त्यावेळेला मला आठवतं त्यांचं डिस्कशन काय चालू होतं माहितीये की रोहन कनाई आणि विव रिचर्ड्स मध्ये बेटर बॅट्समन कोण, असं डिस्कशन आणि जोर जोरात ते यू डोंट नो मैन इज गुड मैन वगैरे ते चालू होतं सगळं. आणि मी आपला हसत होतो की यार ये तो अपने जैसा ही है ना. गावस्कर बरा की विश्वनाथ बरा, लताबाई बरा की आशाबाई बरा, रफी बरा की किशोर, हे स्टँडर्ड प्रॅक्टिस. तर मी आपला हसत होतो मन आणि बघत होतो. सडनली त्यांनी माझी इंट्रोडक्शन केली आणि सांगितलं की मी क्रिकेटर आहे आणि सुनीलचा भाऊ आहे. ते सगळे उठले आणि त्यांनी ग्लासेस असे वर केले आणि सांगितले टू द मास्टर. आय मीन वाव. म्हणजे बाकी सगळे ओ ग्रेट. आणि मग मला 15 मिनिटं सोडलं नाही म्हणजे आणि कसा आहे तो, हाऊ इज ही डुईंग आणि हे का करतो ते का करतो वगैरे वगैरे ते. आणि दुसरा इन्सिडेंट मला आठवतो की ऑस्ट्रेलियामध्ये सीसीआयचा टूर होता आमचा 82 मध्ये, करेक्ट. आणि ॲडलेड ते मेलबर्न फ्लाईट होती आणि त्या फ्लाईट आमची टीम सगळे चेक इनला गेलो बॅट बीट किट बीट घेऊन आणि समोर सर गॅरफील्ड सोबत उभे आमच्या फ्लाईटवर. आमच्या फ्लाईटवर ते म्हणजे आमच्या बरोबर चेक इन करत होते. आमचे जरा पुढे बसले होते. ऑब्व्हियसली सगळे चेक इन बिकिन विसरून सरळ डायरेक्ट तिकडे गेलो. सगळे म्हणजे सगळी टीमची टीम. आणि तिकडे किरण आशर नावाचे फार आमचे म्हणजे वन ऑफ माय डिअरेस्ट फ्रेंड्स हू पास्ड अवे, बॉम्बेचे विकेट किपर, निर्लॉनला सुनील बरोबर खेळायचे आणि मुंबई आणि स्कूल्स क्रिकेटमध्ये पण ही वॉज अ ब्रिलियंट क्रिकेटर. तर त्यांनी माझी ओळख करून दिली की हा सुनीलचा भाऊ. तर त्यांनी मला ओ रिअली कम यू सिट नेक्स्ट टू मी. कारण तो मग ती 40 की 45 मिनिटाच्या फ्लाईटमध्ये मला सर बसवलं बाजूला. हा. आणि बोलता बोलता तर मला जनरली मी आता गॅरी सोबत बसला तर आपण काय बोलणार, तर आपण ऐकायचं. दॅट्स व्हॉट आय डिड. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी मला विचारत होता की हा कसा आहे, दिलीप सरदेसाई कसे आहेत, हा कसा आहे, सलीम दुराणी बद्दल बोलले, एकनाथ बद्दल, विश्वनाथ बद्दल, सगळ्यांबद्दल बोलले. तर नंतर असंच म्हणजे कॅज्युअली मला सांगितलं की तुम्ही आता फ्लाईट लँड व्हायला आली होती. तर त्यांनी मला सांगितलं विल यू डू मी अ फेवर. बोललो येस. आय सेड यू हॅव टू गिव्ह अ मेसेज टू युअर ब्रदर. आय सेड ओके. He said, don't tell him to wear that thing, he doesn't need it. आमगाड घालायचं. He doesn't need it. ओके मग आता दादाला जाऊन कसं सांगू तू इकडे घालत गॅरी सोबत म्हणाले, तर तो एक तर बिलीव्ह करणार नाही. त्या मस्करी ऑब्व्हियसली बिलीव्ह, खोटं का बोलायचं. तर आल्या की तिसऱ्या की दिवशी आमची निर्लॉन बरोबर पहिली टाइमशील्ड ए डिव्हिजन मॅच होती इस्लाम जिमखान्याला आणि मी टाटास मधून खेळत होतो आणि दादा निर्लॉन. आणि मला आठवतं मी आउट झालो कॉट फर्स्ट स्लिप, कॉट गावस्कर बोल घावरी ए डिव्हिजन. तर संध्याकाळी गाडी नव्हती तर मी त्याच्या ऑब्वियस लिफ्ट मागायचो. तर तिने मला कोपऱ्यावर कुठेतरी सोडायचा पॉजिटिव्हच्या जवळ तिकडे. गाडीत बसलो आणि जात होतो तिकडे. आणि मग ते टर्निंग आली तेव्हा मी धाडस घेतला, बोलो दादा गॅरी सोबत भेटले होते. अच्छा. तो गाडी चालवतो, पाठी बसलो, मिलिंद बाजूला, मी पाठी बसलो होतो.
तर काय म्हणत होते, बोललो नाही ते असं हे ते विचारत होते त्याच्याबद्दल असं कसं हे ते. आणि एक मला सांगितलं तुला मेसेज दिला, हा काय काय काय. हा. तर मला म्हणाले की यु नो वाय इज ही वेअरिंग दॅट. हा. तर मला दादाने काय म्हणाले, त्या माणसाने कधी ट्रुमनला आणि हे ग्रेट बॉलर्सना जॉन स्नो खेळताना थायपॅड नाही घातला. त्याला त्यांचं ठीक त्यांचं आहे. ठीक आहे. तर तो मला कधी कधी विसर कधी विसर- म्हणजे परसेप्शन जी लोकांची असते. सर गाफिल्ड Sir सोबस Garfield. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, द ग्रेटेस्ट. प्रश्नच नाही. Don Bradman, yes, Sir Donald Bradman, Sir Garfield Sobers. I mean, you have to decide who is great. In my opinion, both are fantastic. You know what I mean? सगळ्यांचे दैवत. आणि त्याच्याकडनं असं काही ऐकणं की त्याला हे याची गरज नाहीये. आणि त्या काळात 90% बॉलिंग वॉज एम्ड ॲट युअर Correct. रिपकेज ऑर ॲट युअर हेड. म्हणजे आतासारखं नाही एक बाउन्सर दोन हो. बाउन्सर, नो रिस्ट्रिक्शन. पिचेस वर मोस्टली अनकवर्ड, दे वर नॉट लाईक आता पाटा विकेट्स म्हणतो, गुड डिसेंट हो. विकेट्स म्हणतो, बेटर विकेट्स म्हणतो, तसं काही नव्हतं. यु नो व्हॉट आय मीन. That's the story of Dada.